माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहासातील एक पान वाचून दाखवणार नाही, तर आज मी तुम्हाला इतिहासाचा आवाज ऐकवणार आहे. हा आवाज आहे हजारो वर्षांपासून स्त्रियांच्या हातातील अज्ञानाच्या बेड्या तोडणाऱ्या आघाताचा आवाज. हा आवाज आहे शोषित समाजाच्या अज्ञानाविरुद्धच्या हुंकाराचा आवाज, आणि हा आवाज आहे रूढी परंपरा मोडीत काढणाऱ्या परिवर्तनाच्या चक्राचा आवाज. हा आवाज आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात समाज सुधारणा घडवून आणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाज. आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहाय्याने सावित्रीबाईंनी या देशाच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचं भविष्य लिहिलं. या भारताच्या भाग्यविधात्या महिलेचा जन्मदिवस म्हणजेच 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा आजचा दिवस आहे. म्हणून मला वाटते की आजचा दिवस हा स्त्रीमुक्तीचा दिवस आहे. या भारत मातेच्या महान कन्येला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त एक नाव नाही, तर ती त्या काळी एक धडकी भरविणारी कल्पना होती. स्त्रियांवरील हजारो वर्षांचा अन्याय आणि अत्याचार मोडून काढणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया या सावित्रीने घातला. विधवा पुनर्विवाह, जातीभेद, मुलींचे बालविवाह अशा एक ना अनेक कुरीतींविरुद्ध डोक्यावर पदर घेऊन प्रस्थापितांविरुद्ध एक स्त्री मैदानात उभी होती, ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्री. सारा समाज निद्रिस्त होता, जनता सारी भित्री होती, तेव्हा ज्ञानाचा सूर्य घेऊन जन्मली क्रांतिज्योती सावित्री होती. पुराणातील सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत आणले, तर या आद्य सावित्रीने या मरणासन्न झालेल्या भारतीय समाजात आपल्या कर्तृत्वाने प्राण ओतले आहेत. मुलींसाठी पहिली शाळा उघडणाऱ्या, अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दारे खुली करणाऱ्या, बावनकशीसारखे कविता संग्रह लिहिणाऱ्या आणि प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करताना मृत्यूला सामोरे जाणाऱ्या सावित्रीबाई यांसारख्या स्त्रिया याच देशातील महिलांच्या खऱ्या मुक्तिदात्या आहेत. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही अभ्यास का करता? नोकरीसाठी, परीक्षेतील गुणांसाठी, की समाजाला काहीतरी देण्यासाठी? मित्रहो, तुम्ही शिकून कुठेही होणारा अन्याय पाहून गप्प बसत असाल, फक्त मी आणि माझ्यापुरता हा विचार करत असाल आणि शिक्षण घेऊन आपल्या परिवाराच्या पलीकडे पाहू शकत नसाल, तर मी म्हणेन की सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष वाया जातो आहे. कारण सावित्रीबाई इतिहासात जन्मल्या, पण त्यांना भविष्यातील सैनिक हवे होते. आणि मित्रहो, हे सैनिक तुम्ही आहात. क्रांतीचे सैनिक, समाज सुधारणेचे सैनिक, परिवर्तनाचे सैनिक आणि भारताच्या नव्या पर्वाचे सैनिक. तेव्हा सावित्रीबाईंची आजची ही जयंती परिवर्तनाच्या नव्या संकल्पाचा दिवस ठरावा, या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि क्रांतीच्या आद्य ज्योतीला वंदन करून माझ्या वाणीला येथे विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.